हॅलो लवली यूट्यूबर्स, मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत अगदी इन्स्टंट तयार होणारी, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये अगदी ट्रेंडिंगमध्ये असलेल्या स्नॅक्सची रेसिपी. हे स्नॅक्स तुम्ही पाहूनच तुमच्या जिभेला पाणी तर सुटेलच, शिवाय लहान मुले तर अगदी बोटं चाटून चाटून खातील, ही माझी गॅरंटी आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या बटाट्यापासूनच आपण स्माइलीज, चीज बॉम्ब आणि त्याचबरोबर फिंगर चिप्स कसे तयार करायचे. या ठिकाणी आवाज तुम्हाला ऐकू येत असेल आणि याच्यावरून तुम्हाला अंदाजा आलाच असेल की हे फिंगर चिप्स जे आहेत ते किती जास्त क्रिस्पी झालेले आहेत. तर या ठिकाणी मी 2 बटाटे शिजलेले घेतलेले आहेत. हे बटाटे आपण आधी सोलून घ्यायचे आहेत. तर बटाट्याला आपण अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चाकू वगैरे घालून पाहायचं आहे. अगदी मिडलपर्यंत बटाटे जे आहेत व्यवस्थित शिजले पाहिजेत. आणि शिजून झाल्यानंतर याला मी पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि या बटाट्याला आपण किसून घ्यायचं आहे. बटाटा जो आहे डायरेक्टली तुम्ही जर स्मॅश केला तर त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात आणि ज्यावेळेस तुम्ही स्माइलीज वगैरे तयार करतात त्यावेळेस हे गुठळ्या वर येतात. त्यामुळे याला आपण व्यवस्थित किसून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किसून घेतल्यामुळे याच्यामध्ये एक सुद्धा गुठळी आलेली नाहीये. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ. कॉर्नफ्लॉवर जे आहे या ठिकाणी आपण अंदाजाने घ्यायचं आहे. तर मी टोटल 4 चमचे एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ॲट अ टाईम मी घालून घेतलंय आणि तुम्हाला जर बटाटे छोट्या साईजचे असतील तर त्यावेळेस मात्र 2च चमचे कॉर्नफ्लॉवर या ठिकाणी वापरायचं आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी अर्धा चमचा एवढं मीठ घेतलेलं आहे. मीठ चवीप्रमाणे तुम्ही कमी खात असाल तर त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता. या ठिकाणी मी नॉर्मली 1 चमचा ऑरिगॅनो आणि त्याचबरोबर 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. याच्यामुळे जे स्माइलीज किंवा आपले जे स्नॅक्स तयार होणार आहेत त्याला टेस्ट खूपच छान येतो. तर आता याला आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बटाटे जे आहेत ते मोठ्या साईजचे असल्यामुळे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर मला घ्यावं लागलं होतं आणि याच्या गुठळ्या वगैरे काहीही झालेल्या नाहीयेत. तर चांगलं 2 मिनिटापर्यंत आपण या पिठाला मळून घेणार आहोत. तर तुम्हाला जर इतर कुठलेही मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असतील किंवा तुम्हाला जर थोडेसे स्पायसी हे स्नॅक्स हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिरची, जिरा पावडर, धना पावडरसुद्धा वापरू शकता. मी याला प्लेन आणि सिंपल ठेवलेलं आहे. आता पीठ जे आहे तिंबून झालेलं आहे. त्याचबरोबर मी पिठाला 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. त्यापैकी एक गोळा या ठिकाणी मी घेतलेला आहे. कागदावर मी खाली कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे आणि पिठाला वरून कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे. बटर पेपर या ठिकाणी मी वापर करत आहे. जर बटर पेपर नसेल तुम्ही डायरेक्टली जरी ही प्रोसेस केली तरीसुद्धा चालेल. आता याच्यानंतर आपल्याला बेलण्याने ज्या पण साईजचे किंवा ज्या पण जाडीचे तुम्हाला स्नॅक्स हवे आहेत त्या जाडीचे लाटून घ्यायचे आहेत. याच्यानंतर या ठिकाणी मी एक डबीचा या पद्धतीने टोपण घेतलेला आहे आणि या टोपणाच्या मदतीने आपण राऊंड शेप स्माइलीज तयार करतोय. तर त्या शेपचे या ठिकाणी गोल गोल चकत्या पाडून घेतीये. जेवढ्या पण चकत्या तयार होतील तेवढ्या चकत्या या ठिकाणी पाडून घ्यायच्या आहेत. हे जे स्माइली आहेत ते आपण थोडेसे जाडच ठेवायचे आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण याला फ्राय करू त्यावेळेस याची थिकनेस कमी होईल. त्यामुळे थोडेसे जाड ठेवले की खाताना सुद्धा वरून क्रिस्पी आणि आतून स्मूथ हे स्माइली खूपच टेस्टी लागतील. आता याच्यानंतर याला मी 2 डोळे काढून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने याची थोडीशी स्माइल काढून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने आपले जे उरलेले स्माइलीज आहेत त्याला सुद्धा आपण डोळे आणि स्माइल काढून घ्यायची आहे. तर सर्व स्माइली मी तयार करून एका साईडला ठेवणार आहे आणि नंतर ॲट अ टाईम याला आपण फ्राय करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फ्राय करताय त्यावेळेस कढईतलं जे तेल आहे ते अगदी कडक तापलेलं हवं आणि स्टार्टिंगला कडक तापवायचं आणि त्याच्यानंतर फ्लेम जी आहे मीडियम करून घ्यायची आहे. तेल तापले का नाही ते पाहण्यासाठी मी बॅटरचा एक छोटासा तुकडा याच्यामध्ये घातला होता. हा तुकडा वर तरंगू लागला म्हणजे तेल व्यवस्थित आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे. आता या स्टेजला तुम्ही गॅस जे आहे मीडियम फ्लेमवर करायचे आहे आणि त्याच्यानंतर जेवढे पण स्माइलीज आहेत ते सर्व 1 बाय 1 याच्यामध्ये आपण सोडायला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल जे आहे अगदी कडक मी तापवून घेतलेलं आहे आणि आता फ्लेम जे आहे मीडियम करून याच्यामध्ये सर्व स्माइलीज आपण याच्यामध्ये सोडायच्या आहेत. आणि स्माइलीज इतक्या परफेक्ट झाल्यात की आपण बाजारातून वगैरे जसे
फ्रोझन फूड विकत आणतो तशाच पद्धतीचे हे फूड तयार होतं. आणि जर तुम्हाला हे फ्रीज करून ठेवायचं असेल तर याला पूर्णपणे न तळता याला अर्धवट तळून तुम्ही फ्रीजरमध्ये फ्रीज करून सुद्धा ठेवू शकता. तर या ठिकाणी पाहू शकता स्माइलीज जे आहेत 2 मिनिटापर्यंत याला हलवायचं नाही आहे आणि 2 मिनिटानंतर हे याला थोडंसं जरी तुम्ही हलवलं की लगेच स्माइलीज वर येतात आणि मग आपण सेकंड साईजसुद्धा याची फ्राय करून घ्यायची आहे. याला पाहू शकता किती परफेक्ट असा कलर आला आहे. जर तुम्ही फ्रीज करणार असेल तर थोडंसं व्हाईट कलरवरच तुम्ही याला काढून घ्यायचं आहे आणि एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला हे खाऊ वाटतात त्यावेळेस तुम्ही फ्राय करून याला खाऊ शकता. तर या ठिकाणी स्माइलीज जे आहेत व्यवस्थित तयार झालेले आहेत. आता याला आपण साईडला काढून घेऊया. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट या स्माइलीजचा शेप आलेला आहे आणि आपण बाजारातून जसे स्माइलीज विकत आणतो तशाच पद्धतीचा याचा टेक्स्चर आणि कलर सुद्धा आलेला आहे. तर आता एक स्नॅक्स तरी झालेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व स्माइली माझ्या फ्राय करून झालेल्या आहेत आणि किती परफेक्ट झालेला आहे. तर याच्यावर मी चमचा फिरवल्यावर याचा तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल. अगदी परफेक्ट असे स्माइली आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर आता स्माइलीज तर तयार झालेले आहेत. आता आपण सेकंडवाली रेसिपी सुरुवात करूयात. तर या ठिकाणी आणखीन एकदा मी सेम बॅटर घेतलेला आहे. तर 3 गोळे मी तयार केले होते. सुरुवातीला तुम्हाला बटर पेपरवर करून दाखवलं होतं. आता मी डायरेक्टली तुम्हाला करून दाखवते आहे. डायरेक्टली तुम्ही खाली थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि त्याच्यानंतर ज्या पण साईजचा लाटी तुम्हाला हवी आहे त्या साईजमध्ये तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतर याच्या ज्या ओबडधोबड कडा आहेत त्यासुद्धा आपण कट करून घेणार आहोत. त्यामुळे या कडा जरी चिरल्या तरी काही काळजी करायचं कारण नाही. आता चाकूने याच्या सर्व कडा मी कट करून घेत आहे. जर तुम्हाला कट करायच्या नसतील डायरेक्टली तुम्ही फ्राय केलं तरीसुद्धा चालेल. आपण फ्रेंच फ्राईजसुद्धा जेव्हा खातो तेव्हा मध्ये मध्ये अशा शेपच्या सुद्धा फ्रेंच फ्राईज असतात. आता मी या ठिकाणी सर्व फ्रेंच फ्राईज मला ज्या पण शेपमध्ये मोठ्या छोट्या जशा पण हव्या आहेत तशा कट करून घ्यायच्या आहेत. आणि कट करून झाल्यानंतर सेम पद्धतीने आपण जसे स्माइलीज आपण फ्राय करून घेतलेले आहेत तशाच पद्धतीने हे फ्रेंच फ्राईजसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत. तर सर्व फ्रेंच फ्राईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित मी कट केलेले आहेत. याचा शेप तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आलेला आहे. आता हे फ्रेंच फ्राईज आपण फ्राय करून घेणार आहोत. तर गॅस जे आहे मी आता मीडियम फ्लेमवरच ठेवलेली आहे. याला हाय फ्लेम बिलकुल करायची नाही आहे. नाहीतर हे फ्रेंच फ्राईज जे आहेत ते वरून तरी गुलाबी होतील पण आतून ते कच्चेच राहतील. त्यामुळे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. जे की कॉर्नफ्लॉवर जर कच्चं राहिलं तर टेस्ट याचा छान येणार नाही. त्यामुळे आपण मीडियम फ्लेमवर हे सर्व फ्रेंच फ्राईज जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटातच हे फ्रेंच फ्राईज फ्राय होऊन वर आलेले आहेत. तर याला आपण पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने अगदी पिंक कलरवर आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही फ्रीज करणार असाल तर व्हाईट कलरवरच काढून थोडंसं फ्राय करून व्हाईट कलरवरच काढून याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. तर आपला या ठिकाणी सेकंड स्नॅक्ससुद्धा तयार झालेला आहे. घरामध्ये जेव्हा अचानक मुलं वगैरे पार्टी करायला येतात त्यावेळेस हे स्नॅक्स तुम्ही अगदी इन्स्टंट तयार करून देऊ शकता. आणि शिवाय लहान मुलांमध्ये याची क्रेज तरी आहेच. तर या ठिकाणी आपले फ्रेंच फ्राईजसुद्धा तळून झालेले आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही फ्रेंच फ्राईज जे आहेत सॉसच्या बरोबर किंवा कुठल्याही चटणी बरोबर वगैरे सर्व करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा किती क्रिस्पी असा आवाज येतोय. वरून क्रिस्पी आणि आतून अगदी स्मूथ असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहेत. आता लास्टमध्ये सगळ्यात लास्टमध्ये आपण तयार करतोय चीज बॉम्ब. तर या ठिकाणी त्यासाठी मी चीजचे क्यूब करून घेतलेले आहेत आणि आपलं जे पीठ आहे त्याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेत आणि अशा पद्धतीने त्याला शेप द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आता एक चीजचा तुकडा घेतलाय आणि त्याला ठेवून आता आपण याला बंद करून घ्यायचं. जसं पुरणपोळी किंवा पराठ्यासाठी आपण बॅटर बंद करतोय तशा पद्धतीने बंद करायचं आहे. आणि सर्व साईड्स याला
व्यवस्थित करून घ्यायचे आहेत, कारण ज्यावेळेस आपण तेलामध्ये सोडू त्यावेळेस जर एखादी साईड याची जर थोडीशी पातळ झाली तर त्याच्यामधून चीज जे आहे मेल्ट होऊन लगेच बाहेर येतं. त्यामुळे शक्यतो सर्व साईड्स व्यवस्थित सील झाल्यात का नाही हे व्यवस्थित चेक करायचं आणि अशाच पद्धतीने सर्व आपण चीज बॉम्ब जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर सर्व चीज बॉम्ब तयार झालेले आहेत आणि तेल ऑलरेडी आपलं तापलेलं आहे. तर 1 बाय 1 करून मी सर्व चीज बॉम्ब सोडतीये. 1-2 चीज बॉम्ब ज्यावेळेस मी फ्राय करून झाले होते त्यावेळेस चेक केले तर त्याच्यामध्ये चीज जे आहे थोडंसं बाहेर आलं होतं, पण पूर्णपणे नाही. आणि चीज बॉम्ब जे आहेत अगदी टेस्टी आणि परफेक्ट तयार झाले होते. तर सर्व चीज बॉम्ब या ठिकाणी मी सोडलेले आहेत आणि 2 मिनिटासाठी आपल्याला याला हलवायचं नाही आहे, कारण याच्यामध्ये चीज आहे आणि जर तुम्ही लगेच हलवलं तर हे वरचं पीठ जे आहे ते अगदी मऊ असल्यामुळे लगेच ते फाटेल आणि चीज जे आहे तेलामध्ये पूर्णपणे मिक्स होईल. त्यामुळे 2 मिनिटानंतर ज्यावेळेस याचा थोडासा कलर चेंज होईल आणि हे ऑटोमॅटिक वर येतील त्यावेळेस याला हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण हलवायचं आहे आणि सर्व जे आपले चीज बॉम्ब आहेत ते व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. एखादा दुसरा चीज बॉम्ब जो आहे तो आपल्याकडून राहून जातो, त्यामुळे त्याच्यामधलं चीज जे आहे बाहेर येतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व चीज बॉम्ब जे आहेत परफेक्ट तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर त्याचा कलर देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. तर याला अगदी गोल्डन कलरमध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत आणि तयार झाल्यानंतर याचं टेक्स्चर पण खूपच छान आलेलं होतं. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असे चीज बॉम्ब या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर हे चीज बॉम्ब आता आपण काढून घ्यायचे आहेत. याला तुम्ही हवं असेल तर सॉस बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकता. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरून अगदी क्रंची आणि क्रिस्पी असे चीज बॉम्ब हे तयार झालेले आहेत. अगदी बाजारातून आपण विकत्रीचे जसे हे चीज बॉम्ब आणतो तशा पद्धतीचे हे चीज बॉम्ब तयार झालेले आहेत. रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला, त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बटाट्याचे अगदी इन्स्टंट तयार होणारे आणि टेस्टी असे स्नॅक्स या ठिकाणी तयार झाले.